माहूर तालुक्यात लांजी येथे शासकीय घाट म्हणून चालू असलेल्या घाटावर महसूलच्या सहकार्याने शासनाचे नियम धाब्यावर ठेवून सर्रास दिवसरात्र विना रॉयल्टीची अवैध वाळू ओव्हरलोड हायवा वाहनाने माहूर तालुक्यासह विदर्भात महसूल प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोरून जात असताना महसूल यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प बसली आहे। विशेष म्हणजे कोणत्याही गाड्या अडवल्या जात नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची ठेकेदारासोबत भागीदारी तर नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे। माहूर तालुक्यातील लांजी येथे शासकीय वाळू घाटासाठी शासनाकडून रीतसर परवानगी मिळाली, परंतु घाट चालू असताना ठेकेदाराने शासनाने ठरवून दिलेल्या सूचनांचे पालन करणे अभिप्रेत आहे। परंतु महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व संबंधित गावचे तलाठ्याकडूनच शासनाच्या नियमांची पायमल्ली केली जात असल्याची चर्चा व वास्तव माहिती काही घरकुल लाभार्थ्यांनी दिली आहे। अवैध वाळू चोरीला लगाम लागावा आणि स्वस्त दरात वाळू मिळावी यासाठी राज्यात नवीन वाळू धोरण अवलंबण्यात आले। त्यासाठी वाळू डेपोची संकल्पना पुढे आली। मात्र वाळू डेपोच्या आडून माहूर तालुक्यात सर्वत्र रेतीचे 24 तास अवैध उत्खनन होऊ लागले आहे। ज्या प्रमाणात घरकुल लाभार्थ्यांना वाळू पुरवली जात आहे त्याच्या चौपट अवैध वाहतूक सुरू आहे। याची कल्पना महसूल व पोलीस प्रशासनाला आहे, परंतु राजकीय पक्षाचा पदर पकडत पडद्यामागे राहून काम करणारे आणि प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांनी वाळू रगडून पैसा काढणे सुरू केले आहे। नदीतून रेतीची उचल करून ती वाळू डेपोत टाकण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदारांना एजन्सी दिली आहे। प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लांजी या ठिकाणी वाळू डेपो सुरू करण्यात आले। अधिकृत कंत्राटदार एजन्सीने नदीपात्रातून वाळूची उचल केल्यावर वाळू डेपोत नेणे अपेक्षित असताना तसे न करता विदर्भातील वाशिम, पुसद, महागाव तसेच इतर शहरात वाळूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक करून चढ्या दराने विक्री केली आहे। असे असले तरी संबंधित पोलीस आणि महसूल प्रशासनाची करडी नजर इतरत्र असली तरी लांजी डेपोकडे अद्याप नजर पोहोचली नसल्याने या दोन्ही प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर शंका घेतली जात आहे। लोकांना घर बांधण्यासाठी कमी किमतीत वाळू मिळावी, वाळूचा अवैध गोरखधंदा बंद व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने वाळू उत्खनन करून वाळू डेपोसाठी ऑनलाईन पद्धतीने टेंडर काढले आहे। हे खरे असले तरी घरकुल धारकांना या संकल्पनेचा कवडीचाही फायदा झाला नाही। उलट ऑनलाईन अर्ज करून निकृष्ट व दर्जाहीन वाळू मिळत असल्याने घरकुल लाभार्थी अधिकच अडचणीत आला आहे। त्याउलट खाजगी बांधकाम करणाऱ्या नागरिकांना चांगली वाळू देऊन घरकुल लाभार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सदरील ठेकेदार व प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी करीत असल्याने घराचे स्वप्न पाहणाऱ्या लाभार्थ्याचे पाप लागल्याशिवाय राहणार हे मात्र तेवढेच खरे आहे। या भागाचे विद्यमान आमदार भीमराव केराम हे तळागाळातील गोरगरिबांची कामे चांगल्या प्रकारे करून देण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना वारंवार सूचना देतात, परंतु गरजू व गरीब लोकांना कमी दरात वाळू मिळावी अशी संकल्पना असलेल्या सरकारचे ते घटक असताना देखील त्यांच्याकडून मात्र या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याने या भागातील जनतेकडून त्यांच्याप्रती मोठी नाराजी पाहावयास मिळत आहे। त्यामुळे विद्यमान आमदार कमजोर की वाळू माफिया, प्रशासन मुजोर अशी म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे। तेव्हा या प्रकरणाकडे आमदार भीमराव केराम कसे पाहतील याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे।